भारतीयांमध्ये सेक्युलरिझम या संकल्पनेबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि हे समज गैर असल्याची माझी खात्री ही 3 पुस्तकांमुळे मला झाली. या 3 पुस्तकांच्या वाचनानंतर मला संकल्पनेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मला मिळाली आणि या संकल्पनेबद्दलची आपली मतं आपण जर अधिक प्रगल्भ केली, ती ताऊन घेतली आणि भारतीय शासन व्यवस्थेने या संकल्पनेची योग्य रीतीने अंमलबजावणी केली तर आज भारतीयांसमोरचे अनेक प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. यातलं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पुस्तक म्हणजे राईज अँड इन्फ्लुएन्स ऑफ रॅशनलिझम इन युरोप. विल्यम एडवर्ड लेकी यांनी 1897 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि रोमच्या पीठावर ज्यावेळेला पोपची सत्ता, ऍब्सोल्यूट पॉवर, सर्वंकष सत्ता प्रस्थापित झाली त्यावेळेला मानवी जीवनाच्या ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही बाबींवर धर्मव्यवस्थेचा प्रभाव असावा असा रोमचा आग्रह होता आणि लोकांचा विश्वास, लोकांची श्रद्धा रोमवर अधिक असल्यामुळं अनेक शतकं ह्याचा रोमचा हा आग्रह यशस्वी होऊ शकला. पण 12व्या-13व्या शतकात ज्यावेळेला राष्ट्रवादाचा उदय होऊ लागला त्याच्याबरोबरीनेच युरोपमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचाही विकास होऊ लागला आणि त्याच्याबरोबर पोपची ही जी सर्वंकष सत्ता होती ही हळूहळू कमी होत गेली. हा जो काळ आहे, ह्या काळाला सेक्युलरिझमच्या उदयाचा किंवा मराठीमध्ये ज्याचं अचूक भाषांतर इहवाद असा आहे त्याचा होऊ लागला. लेकिनी हा जो विषय आहे, हा विषय आधी एका लहान निबंधामध्ये लिहिला होता. त्या निबंधाचं नाव होतं अद्भुतावरील श्रद्धेचा ऱ्हास. इहवादाचं मर्म काय आहे, सेक्युलरिझमचा खरा अर्थ काय आहे हे आपल्याला या शीर्षकावरून लक्षात येऊ शकतं. मानवी जीवनामध्ये ज्या घटनांना आपण अलौकिक म्हणतो अशा घटनांचं मानवाला ज्ञान नसतं, त्या बाबतीत तो अज्ञानी असतो. त्याचा कार्यकारण भाव त्यांना कळत नसतो. त्यामुळं दैवी किंवा अद्भुत किंवा चमत्कारिक गोष्टींवर माणसाची श्रद्धा ही आढळ होऊ लागते आणि ऐहिक जीवनातले मग ते समाजकारण असेल, अर्थकारण असेल, वैयक्तिक आयुष्यातले काही निर्णय असतील, तो त्या श्रद्धेच्या प्रभावाखाली घेऊ लागतो. मानवी निर्णयांवरचा हा अद्भुतावरच्या श्रद्धेचा प्रभाव हळूहळू कमी होत जाणे आणि त्याची जागा वैज्ञानिक बुद्धीला ज्या गोष्टी पटतात, अवलोकन, अनुभव, तर्क ह्याच्या आधारे निर्णय घेत जाणे म्हणजे सेक्युलरिझमचा, इहवादाचा प्रभाव वाढत जाणे. इहवाद हा 2 धर्मांमधला वाद सोडवण्याचा प्रश्न नाही. हा माणसाच्या जीवनावर अतार्किक धार्मिक गोष्टींचा जो प्रभाव आहे त्याचा प्रभाव कमी करत नेणे आणि मानवी निर्णय हे अधिकाधिक बुद्धीच्या आधारे, तर्काच्या आधारे घेणे, याचा अर्थ सेक्युलरिझम, याचा अर्थ इहवाद असा होतो. आणि ह्या संकल्पनेचं अप्रतिम विश्लेषण एडवर्ड लेकीनी राईज अँड इन्फ्लुएन्स ऑफ रॅशनलिझम इन युरोप याच्यामध्ये केलंय. ह्या पुस्तकाचे 2 खंड आहेत आणि सेक्युलरिझम या संकल्पनेचा उदय नेमका कसा झाला याची अत्यंत सविस्तर, अत्यंत तार्किक मांडणी विल्यम एडवर्ड लेकिन या ग्रंथात केली आहे.